गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुरपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यम् मोक्षमूलं गुरुरकृपा। सद्गुरु बाबा संतजनों प्रेमाने बोला। संगत संत वचन आहे याचा वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान डोळ्याने संदेह पूज्य ज्ञान प्रगतीचे त्या संगत संतांना वंदन का केलं आणि संत वंदनीय संत वंदनीय कशामुळे झाले संतांनी पुरुषावर केलं त्याचं म्हणलेलं धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ संतांनी पुरुषार्थ करून शासनाचे दाखवला संतांनी पुरुषार्थ एवढ्यासाठी केला जैन जीवानं ते शिकावं मुळात संतांच्या आगमनच या सृष्टीला लाभदायक ठरला कारण संत येतात म्हणून सृष्टी जर संत नसते या सृष्टीत तर ही प्रकृती स्थिर राहील नसते भागवतामध्ये त्याची उल्लेख फार सुंदर आलेला आहे. सगळी पुळी जेव्हा अवतार संभाळत होता तेव्हा संपूर्ण पुळी पुरवायची होती. श्रीकृष्णाने संकल्प सोडला की पुळी सगळी पुरवून टाकायची. कारण सगळे यादव मातले परमार्थापासून दूर गेले संसाराची नशा चढली परस्परात भांडू लागले द्वैत उत्पन्न झालं पशुत्व धारण केलं आणि हे सर्व विकृतीला पाहून देवाने ठरवलं की कोणी समुद्रात बुडवून टाकलं. पण जेव्हा खरं सर्वात मोठा प्रश्न होता उद्धवात त्यांच्यात उद्धव होता. एक उद्धव असल्यामुळं नगरी बुडवता येणार प्रेमाने बोला आणि मग उद्धवाला बोलवून घेतलं आणि सांगितलं की उद्धवा तू माझ्याजवळ थांब आणि संपूर्ण आपल्या चोळीला सांगितलं तुम्ही प्रभागाला चला. प्रभागून एक भाग होता समुद्राकडून उचली जमीन वागून घेतली होती आणि त्या प्रभागाच्या ठिकाणी सर्व यादवांना एकत्रित केलं आणि सगळे यादव एकत्रित झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्या समुद्राला आज्ञा दिली तुझी जमीन परत घे आणि सर्व कोणी शासनाची पाण्याकडे बुडवली. भागवतात ते कसं आहे सांगण्याच्या भावार्थ काय एक उद्धवामुळे सगळे बचावले. तसं या सृष्टीत एक गुरु बाबा आदित्य महाराजांकडून कार्यरत आहे. देहधारी अवतार आहे बंधास्त झोपाव तुम्ही सांगत नाही प्रेमाने बोला. समयाचा परमात्मा समयाचं साकार रूप आहे लक्षात घ्या. बाहेर पगडीकडे बघू नका. अहो संतांच्या देहाकडे बघूनच आळंदीत पण प्रॉब्लेम झाला आणि देऊत पण प्रॉब्लेम झाला. सगळ्यांना संत आणि म्हणून शासनाची एवढ्या सुंदर नगरीत जन्म घेऊन पण उद्धार झाला नाही लोकांचा.
मुळात संत करणं, सद्गुरू करणं सोपी गोष्ट नाही. मग संतांचा पुरुषार्थ करणं तर तिला पलीकडची गोष्ट. म्हणजे की संतांचा महिमा तो बहुसर्ग शांतीचे काम नाही येते. बहु सुधारणा झाली माहीत काय तरी काय होईल काम घेणं. तुका म्हणे अंगे व्हावे आपण तेव्हाच मेहमान पडून. संत सद्गुरूंचा महिमा कळत नसतो. कारण जीवाने संसाराचं ज्ञान आहे. अहो सद्गुरूचा शोध सोडा, कुठमीरची पिंडी आणायचं कळत नाही याला. सद्गुरू काय कळत करते जीव. तुमची कुठली आणि परमीची कुठली कुठली करायला आवडत आहे. सांगितलं सांगतो नाही काय करते माणसाला. आणि मनुष्य शास्त्राचे ज्ञान असतो. प्रसंगाचं यथार्थ ज्ञान नाही, परमार्थाचं ज्ञान असतो. डिग्रीवान माणसाला शास्त्राची भाषेपणा आणायला लावा. त्याला दिवशी पण कळते आणि दिवशी पण कळते. दिसाय ते घेऊन येते. त्यांना तर आवडतं काय शास्त्राची. संत श्रेष्ठ आहे, कारण संतांकडे आध्यात्मिक ज्ञान. संतांनी पुरुषार्थ केला. असा पुरुषार्थ की त्याला हे लोक पण केलं झालं, परलोकीच केलं. आणि असा पुरुषार्थ आज बाबाजी मानव आपल्याला प्रदान करायचा. साधी गोष्ट नाही आहे. तुम्ही असं समजू नका की रस्त्यावरती प्रवचन चाललं म्हणजे हलका आहे. काहीतरी कुठलं तरी गोळा एकत्रित झालेले दरवर्षी होत आहे. काही ऐकायचं हेच सांगतो. परमार्थ रस्त्यावर ओढासाठी आला माणूस परमार्थाकडे जाईल. हा शास्त्रकी. आणि बघा तुम्हाला सांगतो की तुम्ही व्यवहारात जावा. कापडाच्या दुकानामध्ये तर तुम्ही रेडीमेड कापड खरेदी करा, कपडे खरेदी करता त्याला गर्दी करणे. पण नुसत्या कवाड्यावरती रस्त्यावर 4 पॅन्टां 4 शर्ट टाका, नुसता शब्द याची आली रस्त्यावर येते तेव्हा फ्री सेल होते. फ्री सेल झाले म्हणून पॅन्ट आणखी समजू नका. रस्त्यावर म्हणलं दुकान उघड आहे. पण सांगण्याची वस्तू, देण्याची वस्तू नरेंद्रमध्ये द्यायला आले आणि जे सांगतात असं समजू नका. गफलत करू नका. हरक नाही आहे की उघड एवढ्यासाठी केलंय. कारण रस्त्यावर एवढ्यासाठी आणले माणूस परमार्थाकडे जायला. पण परमार्थ माणसाच्या कुठे आणला, पावलेपर्यंत आणला, गटालीपर्यंत परमार्थ आणला. तर माणूस डायरेक्ट करावा वेगाने मला. कारण परमार्थ माणसाकडे जायची गरज आहे. माणूस परमार्थाकडे येणार नाही आहे. कलियुग आहे. हो कलियुग आहे. हे जीवाचा आवडीचा विषय नाही आहे. परमार्थ भक्ती जीवाला विषय आवडतोय, भोग आवडतो, विलास आवडतो, परमार्थ आवडत नाही आहे. सत्य आवडत नाही आहे. ज्ञान आवडणार नाही, देव आवडणार नाही, सद्गुरू आवडणार नाही, संत आवडणार नाही. कारण म्हणलेला विषय विचारांचा परिपाडू गोड करणार तर लागे पडू, कडू विषय तो कडू जीवाचे घालणार. कलियुग आहे. जे कडू आहे ते गोड होणार, गोड आहे ते कडू होणार. दूध वाटायचं म्हणला त्याला म्हणून मम्मी 10-15 किलोमीटर वेळणार दूध घरात आम्ही घ्यायला लागते. आणि दारू घेऊन त्याचे प्रेमाने मला त्या दारू घरात नाही. दूध घालावं लागतं घरात आणून. पवित्र आहे. आहे दूध पवित्र आहे. गोड आहे स्वच्छची आवड तरी त्या गोष्टी काय शुद्ध नसते ती पवित्र वस्तू, मूल्यवान वस्तू, हितदायक वस्तू आणून घालावी लागते. आणि अनहित वस्तू, वाईट वस्तू, अपवित्र वस्तू जाऊन येतो. नुसतंच येत नाही, घर काय पडवून येते. असं का त्याला घर काय पडवून दुधावर दिले असं नाही. पण घर बाजूतून दारू दिलेलं लोक त्याला फला जमान्याचा घर कलियुग असतो. घर कलियुग म्हणजे काय, जे सत्य आहे त्याची रुची नाही आहे आणि जे असत्य आहे त्याला पाठलाच होत नाही. आणि म्हणून समाजावरती परमार्थ आणायचा असतो. संतांनी एक क्रांती केलेली आहे. सर्वात मोठी क्रांती केली संतांनी परमार्थ माणसाकडे आणलेला.
आणि मिशनचा परमार्थ, मिशनचा शासनिक हा पुरुषार्थ शासनाची साधा नाही आहे. हे सगळ्या हा पुरुषार्थ सगळे लोक करू शकत नाहीये. साधी कोण काय खाली बसायचं मी सरळ सांगतो की त्या नाकात खेळणारे लोक आहेत. आता बसल्यात कुठं बघा कशाच्या कदाला विचार करा. कुणाला उद्या सकाळी येऊन समाजाच्या कुठल्याही माणसाला सांगा पण 100 रुपये तुमचं 2 तास बस, तो म्हणाल डोकं चालले का तुझं कशा करायला बसतो. पण एवढ्या मौल्यवान प्रसंगी एवढ्या सुंदर संसारात राहत असताना एवढ्या धनाधिकामध्ये राहत असताना पण जिथं बसायची जी प्रसंगीची संकल्पना आहे ती कोणती आहे, त्याच्या माझा भाव काय आहे. कोण त्या लोक कुठं पण बसत नाही आहे. अहो भरपूर पाहुणा पत्रिकेत नाव नाही जायचं तर रुसून बघून बसतो. भरपूर पाहुणा काय देतो घेणं घेणं थंडी लावून घेणं काय काम नसतं. पाकिटात 5 रुपये घालते आणि 75 रुपये घेऊन जाते. ती पण रुसून बसते पत्रिकेत नाही नाव वाटतं तर इतर नाकात खेळणारे लोक बसल्यात कुठं बघा. कंपॅरिझन करा काय दिलं ना बाबा तुम्ही. ही भावना शासनाची एवढी शासनाची एवढी उदात्त भावना कोणत्या ज्ञानानं होऊ शकते. तेवढं नरेंद्र माझा करू शकतो. शासनाची जगाच्या पाठीवर आता सद्गुरू तुम्ही म्हणते तू त्याचा गुरु आहे म्हणून बोलतोय नाही. अशा कसणाला अर्थ लागत नाही शासनाची. तुम्ही 4 प्रतीचे प्रमाण बघा शासनाचे गुरु. असा गुरु प्रत्येक युगात होत असतो. शासन एक होत असतो. ज्ञानोबरांच्या ज्ञानोबरा झाले, तुकाराम झाले, शंकराचार्य झाले शासनाची. त्याच युगामध्ये भगवान श्रीकृष्ण झाले शासनाची. आणि समयाला हा बाबा हाती महाराज शासनाची. जीवाच्या हितासाठी आत्मकल्याणासाठी निरंतर गडबड माझं जीवन आहे शासनाची. मानवतेसाठी वाहिलेलं जीवन आहे. 96 दिवसात 98,000 किलोमीटरचा प्रवास करायला पाहिजे. कुणासाठी केला? माणसासाठी केला. का? आत्मकल्याण व्हावं माणसात. जगात असा गुरु दाखवा. अहो इतकं मी एकदा पुढे चिंतन करा. स्मशान भूमीत तुम्ही जाता का? भीती वाटते का? जातातच नाही जात. का जात नाही? कारण त्याला प्रेस पुण्य लागते. तुम्ही आळंदीला सहज जाता त्याचं ज्ञानोबरांना पुरलं नाही मग तिथं काय भीती वाटत नाही. स्मशानात भीती वाटते. आळंदीला काय जिवंत समाज जिवंत काढून घेतले तिथं काय भीती वाटत नाही. कारण तिथं पहिला मी पण काढून घेऊन मग शरीर राहतेला म्हणून तिथं भीती नाही आहे. स्मशानभूमीचा जो न्यायालय त्याला काढलाय मी पण काढून टाकलेलं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे सदैव देह करून घेतला आणि संजीवनी समाधी केली. त्यांना मी पणाच्या पुढं गुरुपणा करून घेतला आणि जीवनपणाने संजीवनी समाधी करून दाखवली. असा सद्गुरू आहे. जगाला पाठीवरचं शास्त्री काय तरी समजू नका. शास्त्र काढा, दासबोध काढा, गीता काढा, ज्ञानेश्वरी काढा, अमृतानुभव काढा, शास्त्री काढा, गाथा काढा, कुठलं पण शास्त्र घेऊन या. पूर्ण सद्गुरूचं लक्षण जर माहीत होतं निरंजन बाबाकडे शांतीला जायचं. असा पूर्ण सद्गुरू आहे. आणि पूर्ण सद्गुरू ज्याच्या जीवनात येतो त्याचं जीवन पूर्ण करायचं. पूर्ण पहिलं जीवन गेलेले शासनाची संत मांडवी हात काही शासनाची भाग नाही येते. फक्त क्षेत्र हात केला संत आणि तुम्ही सांगितलं एकटा संत नाही. हजारो लाखो संत आलेले शासनची कशासाठी आलेलं आहे? काय फार काय तुमच्या इथे येण्याचा आपण शिकायला इतरांना सांगावे, स्थानिक पासून सोडावे. शाने करणारे माहित आहे जगात प्रपंच शाने करणारे हजारो लोक आहेत. शासनाची काही पाहुणे येतात असायचे कोण जातात. असलं केलंय तसलं केलंय बघा तुम्ही पाहुण्यांनी ते घालला येताना येता येत नाही. साडेपटीत मी नसतो. मला सांगा कुठला पाहुणा दिन बोलता गेलाय संसाराची माफं न करता एक तर पाहुणा गेलाय घालता सांगा. तुम्ही घर बांधा वाहतूक सांगितला ते पाहुण्याला सांगा की येतो किती निसत्ता केले संघात निसत का आहे ते बेड निसत का ठेवले तो काय आणत असतो. साधा संता पण आणत असतो वास्तू सांगतो.
माप तेवढं काढून जातं. जगात शिकवण्याची संख्या भरपूर आहे, पण जिथे जे शिकवलं जाते ते माप काढलं जात नाही, आत्मकल्याण शिकवलं जातं. खरं काय शासन द्यायची म्हणून गरज निरंकारी बाबाची. निरंकारी बाबाला ते प्रश्न जात नाही. निरंकारीला जीवनात आल्याशिवाय संसाराला पूर्णत्व नाही. अपूर्ण संसार एक सत्पुरुषा शिवाय असतो. लक्षात घ्या, किती तुम्ही धनवान असा, बलवान असा, गुणवान असा, स्पष्ट म्हणजे भागवतामध्ये भगवत प्राप्ती देणं तरी संसाराचा क्षीण त्या मूर्खाचे मुखार लोकांना करूच नाही. मग परमात्मा प्राप्ती करतात न करता सुंदर संसार करतोय त्या मूर्खाचं तोंड देखील बघून म्हणलेलं संतांनी म्हणलेलं आहे. त्याच्या पूर्ण नियमाने म्हणलेलं आहे, दयापुरुषाच्या स्थायी या ज्ञानाची एवढी नाही त्याची ज्ञान म्हणून एवढी मरण सांगणं. ज्या मनुष्याच्या जीवनात परमात्मा प्राप्तीचं ज्ञान व्हावं अशी इच्छा नाही, तो माणूस जगण्यापेक्षा मेलेला बघा. तेवढी पोचती आहे, तेवढी परमार्थाला स्थान दिलं नाही संतांनी. पुरुषात साधन नाही केलं संतांनी. अहो 10 लाख रुपये अंबानीला तिच्या तिथून तुकाराम महाराजांनी फिरले असते. त्यावेळी शासनाच्या थोडी जवळजवळ 64 लाख रुपयाची शासनाची प्रॉपर्टी होती तुकाराम महाराजांची. 350 वर्षापूर्वी 64 सांगतात 64 लाख रुपयाची प्रॉपर्टी होती. तुकाराम महाराज गरीब होते. विचार करायचा होते, संत गरीब नसतात, संतांचा भाव गरीब असतो. प्रमाणावर संत गरीब नसतात. अहो देव त्याच्या कब्जात आहे, तो गरीब आहे थोडा. देव त्याच्या कब्जात आहे. देवाला खोज म्हणजे तो बापाला काढायला उठ म्हणतो उठवायचं असेल त्याच्या घरात छोटा गरीब आहे. पण हे पैसा असेल त्याची म्हणून ते सांगतो जीवनामध्ये जेवण सद्गुरू येत नाही आणि ह्या ज्ञानाची शास्त्री फार जीवनात येत नाही, संसाराला पूर्णत्व नाही. मग संत सद्गुरू काय करतात? कर्त्याचं ज्ञान देतात. कारण कर्ता माहित नाही, कर्त्याची कल्पना आहे. जेवण करता कळत नाही, संसार पूर्ण चालत असते, आत्मकल्याण होत नाही. मग करता कोण आहे? करता परमात्मा आहे. तो कसा आहे त्याचं उदाहरण त्याचे दाखले शास्त्रात अनेक प्रकारचे देतात. मग दाखवत घ्या, नेहमीच घ्या, मग दाखला घ्या. अनेक प्रकारे भगवंताचं वर्णन सांगितलंय. देव कसा आहे, काय आहे. गीता सांगते नेलून सुद्धा शस्त्र आहे, नाही दहत पावता न सैनिक हृदय न शोषेची मारत आहात. देवाला काय प्रमाणाने सिद्ध होतं. देव भिजत नाही, देव भरत नाही, देव वाऱ्यानं उडत नाही आणि देवाचं खंडन होऊ शकत नाही. त्याच्यापुढे समर्थ सांगतात हिमालय जैनामध्ये दोन तासा घरी पडणे, तासू तासा काशी करणे, जे ते आहे काही परब्रह्म होते. जिकडे तिकडे जेथे तेथे विमुख होते, सर्व पंचके नाते काही केलं. पक्षी अंतराळीचे गेला, भावती आकाशाचे तयाला तैसे ब्रह्म प्राणी याला व्यापल्या. परब्रह्म पावसे धुवे ना, परब्रह्म तिकडे भरे ना, त्यामध्ये राहणार अपराचं मागून परब्रह्म ते ऐकले, एकदाचे सकाळचे व्यापले, सकाळचे व्यापून राहिले सकाळात काशीपासून रामेश्वर ब्रह्मदातले अपार परता परता पारावा नाही काय. परब्रह्माचे शब्दच नाही ना, कल्पना कल्पू शके ना, कल्पना तीच निरंजना निमित्त ओळखा. कुठलाही ग्रंथ घ्या, त्याचं विश्लेषण करावं तर आचारसंहिता प्रमाण देवाला पण आचारसंहिता लागली असं. पण प्रमाण काय करतो, इथलं जे सत्य आहे ना, तुम्ही कुठलाही धर्मग्रंथ घेऊन ज्ञानेश्वरी करा, आठवड्याच्या नवस काढा, शासनाची दयाचे आचारही नसले, त्या जन्म नाही म्हणून जे आधीचे आधीपुणे देत असते, जे गमनावूनच नाही परमाणून सांगा. परमाणूहूनही सांगा. परमाणूपेक्षा सूक्ष्म आहे. किती सुंदर. दयाच्या आकारावी नसते, ज्याचा असल्या आकाराशिवाय. लक्षात घ्या, आकाराचा नाश आहे, आकाराची उत्पत्ती आहे. आकार निराकार नाही, आकार ज्या सत्तेनं चालतात ते सत्ता निराकार. आणि ज्याचा असल्या आकाराशिवाय आहे, आकारावरती निराकाराचं अस्तित्व नाही आहे, निराकारावर आकाराचं अस्तित्व आहे. पाण्यावर लाटेचं अस्तित्व आहे, त्या लाटेवर करायचं अस्तित्व आहे. पाणी आलं म्हणून लाटत, सोन्यावर दागिन्याचं अस्तित्व आहे, दागिना म्हणून सोन्याचं सोन्याने दागिना.
आडवा कणकोळ उभा कणकोळ म्हणून कापड आहे, त्या कापडाच्यामुळे कणकोळ, कणकोळच्यामुळे कापड आहे. माते म्हणून घटायला घटामुळे माते, मातेच्यामुळे घट. तसंच आपण निराकार आहे म्हणून आकार आहे. निराकार नसतात आकार नसतात, निराकार होता तरी वापरतात. पद्धत होतो काय देखील काय नसतात. एक्झिक्युटिव्ह कॉलनीमध्ये तुम्ही परवा सांगलीमध्ये एक नवीन संघटना झालेलं आहे, सांगली चौकामध्ये एक्झिक्युटिव्ह कॉलनी. तसं देखील सांगितलं जिथं नूतन थांबते ना तिथं ज्ञानेश्वर सुरू होतं. लक्षात घ्या, जिथं नूतन थांबतं, शास्त्राचे नूतन जिथं थांबला तिथून पुढं ज्ञानेश्वर महाराज सुरू होते. नूतन लावल्यावर आंबा पडला, आंबा पडल्यानंतर तिच्या डोक्यात कसं चाललं, आंबा खालीच का पडला. मग त्याने शोध घेतला. मग शोधामध्ये सिद्धांत झाला की पृथ्वीच्या मध्ये पृथ्वी बल आहे आणि त्या पृथ्वी बलामुळे प्रत्येक वस्तू पृथ्वी आपल्याकडे खेचून धरते. त्या पृथ्वी बलामुळे आंबा झाडाचा खाली पडला. तिथे नूतन थांबला, नूतन समजलं. नूतन कुठे घेऊन पडला, पृथ्वीमध्ये पृथ्वी बल आहे. तर नूतनने एवढं सिद्ध केलं की पृथ्वी बल आहे. पण हे त्याला कळलं नाही ह्या पृथ्वी बल आलं कुठलं, ते सांगितलं नाही. सोडायला हे कसं सांगितलं, ते सांगितलं म्हणून याच्या आकाराने नसलं. जिथून नूतन थांबतो तिथून थोडं संत चालू होतं आणि आमची अक्कल नूतन करून आहे. त्यामुळं हे सगळं खोटं खोटांना वाटते. लक्षात घ्या, हे भावनिक ज्ञान आहे, भावनिक ज्ञान आहे. अध्यात्म ज्ञान हा भाव आहे. विज्ञानात भाव चालत नाही, प्रत्यक्ष लक्षात. आणि ज्ञानात भावाचं दुसरं काय चालत. अध्यात्माचा आत्मा भाव आहे आणि विज्ञानाचा आत्मा प्रत्यक्ष आहे. विज्ञान जिथं थांबतंय तिथून ज्ञानाला सुरू. सूर्यामध्ये एक दशलक्ष पृथ्वी घातल्यानंतर एक सूर्य चालू. परवा नेटवरती बसलो होतो महात्म्यांच्या ऑफिसमध्ये, एक 42 मिनिटं बसतो. 42 मिनिटात जेवढी माहिती मिळाली. एक दशलक्ष पृथ्वी एकत्रित केल्यानंतर एक सूर्य तयार होतो. सूर्याचं वरचं टेम्परेचर, वरचं पृष्ठभागाचं टेम्परेचर 10,000 सेल्सिअस, 10,000 सेंटीग्रेड तापमान, सेल्सिअस तापमान आहे 10,000. तिथं 42 जरी झाले ना तर पोटात काही उपयोग नसतो. विचार करा, विज्ञान इतकं प्रगत आहे तर विज्ञानाला विज्ञान जास्त अधिष्ठान की सत्ता कशी असते. विचार करूया, एका सेकंदाला पृथ्वी 42 किलोमीटर पुढे जाते. स्वतःभोवती फिरण्याचा वेळ पृथ्वीचा एका सेकंदाला 42 किलोमीटर आहे. वाटते कधी आपण एवढा स्पीडनेस करायला लागले, कसं वाटणार, कारण तेवढीच गती आपल्याला पण हे विज्ञान आहे. असं विचार करूया, सूर्यापासून निघालेलं एकच किरण पृथ्वीवरती येणार 8 मिनिटं लागतात. 8 मिनिट एवढा लहान सूर्य आहे. असा वाटत तर सूर्य देखील एक कृष्ण विवाह वेळच करू शकतो. एक सूर्यमालिका संपवत असताना एक कृष्ण विवाह पहिल्यांदा सूर्य खाते. कृष्ण विवाह शब्दात अर्थ अशी पोकळी आहे त्या ब्रह्मांडात की जिच्यामध्ये अतिशय पृथ्वी बल आहे. ब्लॅक होल म्हणतात. आणि नुसतं चाचणी पृथ्वी केलं नाही तर इतकं मायनस टेम्परेचर त्या छिद्रामध्ये
तितकंच सूर्य पण काही क्षणामध्ये काही वेळ अतिशय थंड होतो. एवढा मोठा सूर्य फक्त काही तास पूर्ण गाळ करायची क्षमता ज्या ब्लॅक होलमध्ये एक पोकळीत आहे. ती पोकळी त्याला सूर्य खेळच्या सूर्य गेल्यानंतर सूर्याचे कनेक्शन असलेले 10 ग्रह पण आपोआप त्याच्यामध्ये सामावले जातात आणि एक सूर्यमालिका समजा. ह्याचं पुढे चिंतन करा. एक अवकाश गंगेत लाखो सूर्य, एक अवकाश गंगेत लाखो सूर्य आणि अशा ब्रह्मांडात अब्जावधी अवकाश गंगा आहे. मग सूर्य किती असतो? काय डोकं बाद झाले संसारात. काय करते मला काय बंद होते विज्ञानात करायचं बंद होते. विचार करा. एक अवकाश गंगेत लाखो सूर्य आणि अशा अवकाश गंगा अब्जावधी ब्रह्मांडात. मग तिथे एक आमचा सूर्य कुठं, त्याच्यावर पृथ्वी कुठं, पृथ्वीवर महाराष्ट्र कुठं, महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा कुठे, कोल्हापुरात कुठली काय गुन्हे बोळ कुठे आणि बोळा आमचं घर कुठं, घरात आम्ही कुठलं, त्याच्याचा काहीच पत्ता नाही. तरी सारखं चालत फिरते माझ्यासारखं कुणी नाही आणि मला अरे काय आहे नाद करायचा नाही. नाद केला तर नाद करायचा काय 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 करून दिलं असं तिकडे काही चांगलं करावं काय काय अस्तित्व आहे माणसाचं. आणि विज्ञानाकडून माणूस शिकत नाही तर ज्ञानाकडून काय शिकणार. एवढा मोठा प्रपंच देवाने निर्माण केलेला आहे. लाखो सूर्य, लाखो अवकाश गंगा, लाखो अनंत देखील ग्रह, एवढं जल निर्माण केलं. विचार करा एवढं कसं निर्माण करणारा तो किती सूक्ष्म आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून जे गगनावनी गुणे परमाणूनी साने जयतीने साने झाले विश्व चढे. काय सांगितलं ज्याच्या संकल्पाने विश्व चाललेला आहे. अशा परमसत्ताना जी सर्व व्यापक आहे अशा सत्याचं ज्ञान जीवनाचं तर तेव्हा जीवनाला पूर्ण असतो. आणि अशा ईश्वरी सत्याचं ज्ञान आज विद्यमान सद्गुरू हा आपल्याशी मदत करून देतो. हो एवढा मोठा प्रपंच केला 50 महिन्यात थोडे ग्रह निर्माण केले. काय काय वनस्पती निर्माण केला. तर ते नेटवरती बसल्यानंतर पृथ्वीपासून मी गुरुग्रहापर्यंत सगळे ग्रह बघितले. एकाही पृथ्वी सोडीना एकाही ग्रहावरती कुठलं अस्तित्व नाही. काही ग्रहावरती काळपंदाची गॅसेस आहेत एलपीजी सारखे. काही ग्रहावरती निरंतर ज्वालामुखी आहे. बुध ग्रह निरंतर ज्वालामुखी आहे. बुध ग्रहावर विचार करा. त्याच्यापुढे शनीचं जे चक्र आहे त्या शनीचं जे कड आहे ते कड म्हणजे कसलं कड आहे. एक एक पासूनची अक्षर एक एक बिल्डिंग एवढे दगड आहेत. एक एक डोंगरा एवढे दगड आहेत. ते दगडांचा समूह आहे ते पासूनची ते कड म्हणजे. आणि ते संपूर्ण शनीच्या पृथ्वीभरामध्ये ते संपूर्ण दगडच फिरत आहे. की शनीनं आपल्याकडे खेचून ठेवले काय ठेवले. त्याची जर पर्वतावरी दगड जर निसटली तर ती थेट पृथ्वीकडे येणार. पृथ्वीला धोका होऊ नये म्हणून परमात्म्यानं त्या गुरु ग्रहात एवढे बल भरलेला आहे की त्या गुरु ग्रहावर शनी ग्रहावरती ती दगड फिरायला लागली आहे. गुरु म्हणजे काय तुझी एक नाही केले त्याने चिंता आठवत्या बाबा निरंतर. आणि तुझी काय चिंता केली नाही दगड तुझ्या घरावर बिल्डिंगवर पडू नये म्हणून शनीच पृथ्वी बल भरलं. कुठं तुझा प्रपंच कसं काय एवढा लागायचा माणसा. आणि जेव्हा तू काय आहे काय तुझा फ्लॅट काय तुझा बँक बॅलन्स कशा खेळतो त्या माणसाचं विचार करा. परवा म्हणजे एका गावात सत्तरला गेलो खानापूरकडे एसटीने घडत घेऊन माकडून येतो. 5 वाजता गेला आणि घडत बसते जागेवरून येतो. मग तिथं जातो का बघितलं टाकून त्याची जेव्हा ते कोण सांगतात पण पोटावरला इष्ट गेली. जेव्हा जवळ गेलो बघितलं तर सासून ते तोंड घातलं होतं त्याचे दात
मोठ्यासारखं पांढरे शुभ्र. 2 मिनिटं बघितल्यानंतर मला असं वाटलं कुठलं क्लोजअप लावते, कुठलं कोलगेट लावते, का वरल जे ब्रश वापरते. माणसाचं मूळ माकड आहे. माकडाबद्दल माणूस आहे मग मूळ एवढं शुद्ध आहे. आणि शेंगा बघा की गुटखा खाते, पान खाते, शेंगा बघ आणि मूळ शुद्ध. 2 मिनिटं बघून माझं मला राधाकृष्ण भाव निर्माण झाला. माझं मूळ शुद्ध आहे आणि मी पास झालो की तोंडानं. याचा अर्थ असा आहे मूळ जे आहे मूळ धर्मात वाटते पण शेंड्याला धर्म वाटते. लक्षात घ्या का माणसाला सांगायची गरज आहे, काही ब्रह्मसभा घ्यायची गरज आहे. हे काय कोल्हापुत्र भेटे दलित जीवी भोयासाठी आहे माणसासाठी काय मूळ मूळ सिद्धांताप्रमाणे हे मनुष्य सोडले ना तर हे धर्मात आहे. प्रत्येक धर्मात आहे. लक्षात घ्या माणसानं धर्म सोडलेला आहे, माणूस भटकलेला आहे. म्हणून माणसाला पुन्हा त्या शक्तीशी जोडण्याचं त्या शक्तीचं ज्ञान करून देण्याचं कार्य विडा सद्गुणांवर उचललेलं आहे. आणि त्या विड्यासाठी ही ब्रह्मसभा लाख प्रयत्न करा आंब्याला आंबा लागला माणसाला फलत लागणार. आता माणसानं क्रॉस करून काय पण केलं थोडा माणसानं केलं ते प्रकृतीला नाही केलं. प्रकृती धर्मात आहे माणसानं धर्म सोडलेला आहे. आणि म्हणून गरज आहे शास्त्रज्ञाची का माणसाचं श्रेष्ठ कशाने सिद्ध होत आहे. माणसाला नाही म्हणून राहून म्हणून माणूस श्रेष्ठ म्हणावा तर दुःख एका टाइमला मिस केली जाते. विचार कुठेही श्रेष्ठत्व सिद्ध होत आहे. एक ब्रह्म देण्याचा अधिकार माणसाला आहे. नाहीतर काही माणूस त्याला श्रेष्ठत्व सिद्ध होत माणसाचं माणूस कोणतंही श्रेष्ठ म्हणावं त्याच्यावर हरून पडते. विचार करा माणूस पंधरा सुद्धा म्हणावं तर बघायचं त्याच्या 15 सुद्धा कुठल्याही कर्तृत्वानं माणूस सिद्ध होत आहे. परमात्मा प्राप्तीचा अधिकार सोडला तर आणि सगळ्यांची लाख विविध मनुष्य विविध प्रयोजन आहे केवळ परमात्म्याची प्राप्ती करायचं आहे. सत्य बनायचं पुरुषार्थ करायचा आहे, परमार्थ करायचा आहे, माणूस बनायचा आहे, स्वधर्म जाण्याचा आहे, मानव धर्म जागृत करून घ्यायचं. बाकी काही प्रयोजन नाही. उभं केलं एवढ्यासाठी उद्याला जाणार. बाकी त्याला सगळ्यांना आडवं केलंय. बैल आडवा, साप आडवा, इतर सगळे जनावर आडवे. सगळ्यांची लाज तुम्ही एक मनुष्याला उभं काय केलं काय काढली शिस्ती काढून घेतली, शिंग काढून घेतली, नशा काढून घेतल्या, काय काढून घेतल्या सत्य जाण्यात. पण सत्य जाण्यात राहिलं बाजूला. विचार करा दुपारी पाहुण्याला त्यांचं भेटायला वडील वाढलेलं भेटायला त्यांना आता करूया पुण्याला असतात निघलेला त्याला इथे राहत होते. एक मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तून पण इंजिनियर आहे. तून आहे टाटा मोटर्स मध्ये, हा आहे जर्मनची कुठल्या तरी कंपनीच्या सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. दोघेही पुण्यात राहतात. 40 लाखाचा फ्लॅट आहे आणि त्याचा पडणे हित होते. दोघे नवरा बायको होते शिक्षक प्राथमिकला. आता इथं बंगला आहे 100 फुटीला आणि तिकडे गेल्यात पुण्याला 2-3 दिवस झालं. म्हणजे तिकडे काय गेलाय तर म्हणजे धाकटा मुलगा तिथं असतो. महाराजाचं दोघेही मध्ये सर्विसा जातात. त्यांची मुलगी आहे ते सांभाळायला असतं. मी म्हणजे आयुष्य प्रमाण लावून मुलं नक्की करण्याचा रिटायर झाल्याचा सरकारने पेन्शन काय दिली कुठे परमार्थ लागलेलं मुली होते. लक्षात दिलं पेन्शन काय आहे परमार्थ लागावं म्हणून पेन्शन आहे. कुणाला पेन्शन खात नसेल पेन्शन नाही. म्हणजे परमार्थ पेन्शन पेन्शन दोघं नाही बसली आयुष्य घराची तयारी करून मुलं नक्की केलं काय शिक्षण दिलं मुलांना मुक्त करण्यात आयुष्य घालवलं आणि पुन्हा आपण मुलांचं मुलं मुक्त करण्यात तुम्ही आयुष्य घालणार. आपल्या कल्याण करून घालायला दिली कधी घालणार. अरे माणसं तुझ्या जन्माचं जर तुला राहणार नाही तर तू किती श्रीमंत असतात, बलाढ्य असतात, गुणवान असतात, धनवान असतात, रूपवान असतात, सत्तावान असतात. तुझ्या जन्माचं जर तुझ्या आत्म्याच्या कल्याणाला भर झाला तर तुझ्या आणि ह्या जगाच्या जन्माला आलेल्या त्या आई काय द्यायचं आहे ती पण तिच्या संसारात आहे. काय विचार करतो विचार करतो भाऊ काही जळच्यात सांगते केली. हे अर्जुना एक पवाने तुटलेल्या मांसाच्या गोळ्यात जन्मात आलेल्या आया त्या पण आनंदाने त्या नरकामध्ये वावरत असतात.
त्यांचं ते विचार आहे. बघा एखादा पुत्र मेल्यानंतर त्यामध्ये आयांचा वाद 1 किलोमीटरची दुकान जवळ जाऊन वाजवून त्यांचं पण एक दुनिया आहे, त्यांची पण एक सोसायटी आहे, त्यांचं पण बँक बॅलन्स आहे, त्यांची पण मुलं आहे, त्यांची एक दुनिया आहे. तो नर्क त्यांचा स्वर्ग आहे. दुनिया कुणाची नाही आहे, सगळ्यांची दुनिया आहे. पण ह्या दुनियेची एक दुनिया आहे जी व्यापक आहे. त्या दुनियेत स्थित होण्यासाठी अशा सत्पुरुषाची गरज लागतात. प्रपंच काही केला पण प्रपंच करतो. प्रपंचाच्या मोठेपणा सांगायचं नाही. असं ते किड्याचं पण प्रपंच आहे. असं म्हणून त्याने मला तू जाता गांधीला पाहिजे. भारतात किती पण एक लक्षात जोपर्यंत तुमच्या शरीर असेल, तुमच्या पैशाची शासनाची नाश्त्यांना गरज आहे ना, तोपर्यंत जवळ सोडू नका. तुमची गरज सोडली ना, एक वृद्धाश्रम अनाथ आश्रम नंतर पैसा होऊन नाही तर घर सोडून जातात. भारत तिथे काय काय ते म्हणतात संसारात जसं व्हायचं मुश्किल आहे तशी किंमत कमी होते. संसारात किती पण मिळायचं आणि परमार्थात जसं व्हायचं मुश्किल आहे त्याची किंमत वाढते. बुद्धिमान लोक आहे काय होतं खुश होत. लक्षात घ्या, संसारात जसं व्हायचं मुश्किल आहे किंमत शून्य होत्या. आता काही सांगत राहणार नव्हतं. माझ्या तुम्ही वय पुढे पुढे करा ना. काय म्हणतात असं मागचे पेपरात काय मध्ये मध्ये करतात म्हणत असते. आभार मला कमला पण जातात विचार करा. संस्कृतीची कुठे किंमत आहे, त्याच्यामुळे किंमत आहे. संस्कृतीची जी वस्तू प्राप्त करायला पाहिजे ती प्राप्त वेळेतच करायला पाहिजे, वेळ गेल्यानंतर पण नाही आहे. म्हणून गेला पुन्हा येईल राहते अनुपाची म्हणून येता येणं दुखाचा नाही तुझ्या म्हणून येते ती तुम्ही तुझ्या असते सारे तुझ्या त्याने नाही येते सगळे संबंधी आणि सोयरे तुला दूर न शकते. सद्गुरू येईल अनुचित आम्ही आणि त्याच्याचे कामांना अवतार लेख माझ्या गुरु भक्ताला मदत होण्यासाठी काम म्हणून मला क्षणाक्षणी करावा हाच विचार त्याला भरत नाशिवंत जाणार सकळ त्याला खातो आयुष्य सावधान सावधान लग्नात पण केलं आणि आता समाचार पण करायचं करायचे. तिथं काय झालं नाही. त्याच्यानंतर काका किलोमीटर अजून माझ्या रस्त्यात आणि तुमचं सावध करायचं काय सासूची माझ्या सावध होण्याची गेलं आहे. सासूची प्रपंचाबरोबर जर ज्ञान असेल तर तो प्रपंच सासूची काय आहे परमार्थ आहे. प्रपंचाचं परमार्थाचं ज्ञान नसेल तर तो किती मोठा प्रपंच असला तर मनाच वापरत असतात. मनाच वाटतं मला तर काय नाव घातले प्रपंच. कवळ्यांगी नाव घातलं, देवांना नाव घातलं, झेंडाला नाव घातलं, सगळ्यांना नाव. विचार करा काय नाव घालायचं. तू गेला तुझ्या फुटी पण नाव फुटीच्या बरोबर वैशी कैलासवासी घरवासी का म्हणत नाही. त्याला नाही म्हणलेलं असतं, त्याला प्रपंच गोळा केलेलं असतं. काय म्हणजे व्हायला श्रीमंत म्हणत नाही. लोकांना अतिशय श्रीमंत म्हणजे आम्हाला भरपूर केलं होतं, घरटीसाठी करतो आम्ही अतिशय मानवा असलं आणि सगळं सगळं पाहायला आणि प्रियकत्र निघत आणि प्रियकत्र निघाल्यानंतर एवढा मोठा माणसांचा शिस्तीत प्रियकत्र निघत. मग काही लोक घ्यायची अजून माझ्या राहण्याची मग काही 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 पाहुणे वगैरे होणारे. आता ते ट्रेक यात्रेत चांगलं लागला हळूहळू. आता ट्रेक यात्रेत जातात त्यांना चप्पल कशा घालायच्या म्हणून ट्रेक यात्रेत पुढे चालली होती काही मार्ग घरी होती. आपण मागायला काय म्हणजे चप्पल फ्लोटमध्ये येतात आणि ट्रेक यात्रेत सांगतो म्हणजे ठेवामध्ये करण ठेवामध्ये काय काळजी नाही म्हणजे. मग ज्याची ज्याचं घर होते त्याने ट्रेक यात्रेत चांगलं आपल्या आपली चप्पल ठेवली ना शहरात पाहिल्यानंतर आणि ट्रेक यात्रेत चांगली लागलं. आता बरोबर नवीन बरोबर ट्रेक यात्रा आल्यानंतर पाऊस पडला आणि चालू पोहोचल्यानंतर सगळे कमिटी मिळून ठरवून दिला आता ट्रेक आता थांबला. ट्रेक म्हणजे असं करायचं जवळपास तिथे घर आहे त्यांच्या घरात थोडा म्हणून घेऊया आणि पुन्हा मला काही त्यांना पुढे मिळणार. मग तिथं जे पहिलं घर होतं त्याला काही विचारलं म्हणजे थोडे नाही म्हणजे आज घेऊ का हा मला काही डोकं फिरलेला नाही.
लक्षात घ्या, चप्पल ठेवायला जागा दिली पण खूप ठेवायला जागा नाही. मग चप्पल तर माणूस काय किंवा माणसाची संसारा म्हणून गोळा करत आहोत. प्राथमिक भाषा आहे हा जरी नवीन धंदा पाहिजे. आल्यानंतरच पायाला हात लावला जातो. घरात पण हात लावतो, बायको पण पाया करत नाही. ज्याला पहिल्या म्हणून हाय हाय तू जाते राहिले काय काय जय आले धन्य काही भांडण नाही जाता. ज्याने तुकाचे बिना भीती जाते आणि त्याला काहीच कुणी नाही. म्हणून म्हणलेलं की अरे माणसा एवढं लक्षात ठेव, मला मित्र करे म्हणून खायचे खायकडे मग ते उठले करे माझ्या नजरे आमचं धक्का येऊ कडे तर मला होईल नाही मला आधीच तुला ठेवले लोकडे ब्रह्मच म्हणा. अरे जोपर्यंत चांगले जेवण तुमचे तुम्ही सुश्रूषा करतात तोपर्यंत घरात तुम्हाला या बसा खावा होता या म्हणतात. बरे बंगलोर करा, 15-20 दिवस करा. पहिल्यांदा 8 वाजताच्या बरोबर 10 वाजता नाश्ता, 12 वाजता जेवण, 16 सप्रेल दिवशी 4 गायब लागतात गायब, 2 वाजता जेवण, त्या ठिकाणी तयार अंतर्गत करल्यानंतर जेवण पण गायब. 2 दिवसाला नुसता बिस्किट करा. तुम्ही किती पण जेवा म्हणून अशा सत्याला जाणून घ्या की जे सत्य आणखी विश्वासाला तुमच्या संधी इथलं काय येत नाही सांगा. तुका म्हणे नारायण मोठा इथलं संधी काय येत नाहीये. महान तेरा आणखी समजाची जोड्या काही खाती उदंड आणखी जाती चुकल्या कोण म्हणून काय करत तुकाला मारून त्याला जाऊन सांगा अरे किती पण कामासाठी येईल किती पण निवडून येईल पण लक्षात तुझं प्रेत जाईल ना चुकल्या तोंडानं जाऊन चुकल्या तोंडाला प्रयत्न महाला न्हायला कळल्या चंदनाच्या म्हणजे तू परवर झोपतील. अरे व्यसनाची म्हणजे चालून ओढावून तिथे झोपताना पण आणखी सांगाची बोलल्या शेवटी संकुटाला झोपवल्या लक्षात ठेवा. कितीही फ्लॅट नसता असला किती भांडवल नसता शेवटी संकुट रचून तयार मग मोठ वेलकम चांगलेला तेच मुल्यावरच लाकडाची तुम्ही तुमच्याकडे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आधी तयार आहे. मला कोल्हापूर खूप आवडलं कारण माझी जन्मभूमी कोल्हापूर आहे. मला जन्मच पावला नाही. मला इथे खरंच कोल्हापूर खूप आवडतं. तिथं सगळी सोय आली मला फक्त रत्नागिरी पण आणि अशा लोकांना पुढचे लोक म्हणतात जिथं सगळी सोय आली आहे. आणि या सगळ्या आधीच्या सोयीत आत्मकल्याणाची सोय पण आधी करून द्या. तेवढंच सांगायचं बस दुसरं काय सांगायचं नाही. तेवढं सांगू इच्छितो ही जी ब्रह्मसभा आहे ना आत्मकल्याणाची सभा आहे. एवढी मात्र लावून आल्या काही संत मांडली यावी शासनाची फक्त एक गोष्टीसाठी आल्या त्यांना जो मिळाला तो तुम्हाला मिळाला. तुमचे जीवन शासनाने खऱ्या खरा ईश्वर जाणावं खरा परमार्थ जाणावं. शासनाने विचार करा परमार्थाने एवढं सगळं निर्माण केलं. शासन एका आज प्रवास एका शासनाने एका पुस्तकामध्ये लेखकाने आध्यात्मिक पुस्तकात वाचलं काय लिहिलं शासन परमार्थाने एवढं सुंदर का निर्माण केलं. तेवढी फळं तेवढी फुलं तेवढी सुंदरता एवढे प्रत्येक विविधता काय ठेवली शासनाची. तेव्हा शास्त्र सांगतंय लोकांच म्हणतात मी एवढी सुंदरता एवढ्यापैकी ठेवली ती सुंदरता ती फळं ती फळाची गोडी खायचा रस फुलांचा आकर्षकपणा चंद्राचं तेल सूर्याचं तेल हे काय ठेवलं नाही. हे सगळं बघून हे कोणी निर्माण केलं त्याच्या आठवण व्हावी. बघा एक ताजा आपण घर बांधतो पण फुलाट घेतो तो शोभण्याचं करतो काय करतो कारण जे जे तुम्ही कोणीचे नातीने विचार हो कुठला म्हणजे हे कुठला म्हणजे हे कुठला म्हणजे माणसा खूप वेळा केलेला प्रपंच लोकांनी विचारावा ती इच्छा त्या त्याने एवढा प्रपंच निर्माण केला त्या देवाला इच्छा नाही ती विचारावं कुणी निर्माण केलं. कारण विचार मला कुठलं आणलं वार्षिक कुठलं आणलं यात कसा घेतला किचन राहिलं कुठलं केलं हे विचार माणसाची तळमळ त्या पण करण्याने कशी जेवायची इच्छा आहे ते झाड कुणी निर्माण केली
चंद्र सूर्य तारे हवाचे असतात, घरच्यांनी काय नाही कुणी निर्माण केलं किंवा कुठं असेल तर मला भेटेल का, त्याला कशासाठी निर्माण केलं, अशीच जिज्ञासा निर्माण व्हावी म्हणून मोक्षखंड मला निर्माण केलं. तर तो भोगवादी माणसा कुठे भोगतच राहिला, त्याला पट्टा घेतला नाही, त्याची तुम्ही निर्माण केलंय. पण अशा वस्तू ज्याने निर्माण केलं त्या निर्माणाचा पट्टा स्मरण करण्याचा केले जातात. असं करता जमल्यानंतरच त्या निर्मितीला शासन खऱ्या अर्थाला मरण प्राप्त होते. मग तिथून पोषत्व संपतंय, बांधत्व संपतंय, द्वैत संपतंय आणि मग प्राथमिक जीवनाला सुंदरता प्राप्त होते, आत्मकल्याण होतं, मदत पूर्ण होतो आणि सर्वोत्तम सुविधा होतो. या आज निरंकारी बाबा मनुष्याला खरे ईश्वराचं ज्ञान घेऊन शासन देतो. माणसाचं पुरुषत्व काढून, भेद काढून, कुणाची जात धर्म न बदलता माणसाला अनेक शरीरामध्ये परमात्म्याचे समजून शासन माणूस बनवायचं कार्य, मानवता धर्म स्थापन करायचं कार्य, विश्वबंधुत्व स्थापन करायचं कार्य आणि शासनाची एकता स्थापन करायचं कार्य आज बाबाजी शासन जवळजवळ 1929 पासून हा अखंड ज्ञान यज्ञ चालत आहे. अखंड ज्ञान शासन त्या सुरुवातीला शासनाची मंजुरी शासबोध अमृतानुभव त्यांचं शासन पारायण करतो. त्याच्या जवळजवळ 22-23 वर्ष ग्रंथ वाचले, पण काही समजलं नाही. बैठकीला जात होतो, शासनाची मुरली ऐकायला जात होतो, पंढरपूरला वारीला पण जात होतो, सगळं केलं. पण जरी बाबाजी भेटले 2001 साली, तेव्हा त्या ग्रंथात जे नमूद आहे ना ती वस्तू मला कळतो. तर नुसतं वाचून तुम्ही त्या ग्रंथाला तुम्ही काय म्हणता हो. माझ्या होतं सांगायचे एक पत्नी, एक पत्नीचा पती अमेरिकेत एका कंपनीत कामाला आणि तो तिकडे होता. पूर्वी एका संगती फोन नव्हतं, तो तिथून काढतो काय करायचा, पत्र पाठवायचं की काही पूर्ण होतं. मी लोकांवर तुम्ही कामाला जातो, माझी तब्येत ठीक आहे, मला सॅलरी वेळेवर मिळते, मी तुला पुढच्या महिन्यात पैसे पाठवतो, मुलांची तू काळजी घे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घे आणि पत्र पाठवायचं. तर तो पत्र तिथून अमेरिकेतून भारतात यायचा आणि त्या गावात त्या स्त्रीला मिळालं. आता विचार करा बाबा, होता ते दृष्टांत सांगायचे, त्या स्त्रीला आपल्या पतीची सगळी माहिती मिळायची, तुझ्याही कळायची, पती कसा आहे, काय आहे, पती स्वतःच आहे, कामाला जातात का नाही, तब्येत कसं आहे, त्या पत्रानं त्या पतीची सगळी माहिती मिळायची. त्या पत्नीनं त्या पत्राला जर कशी मानलं त्यांचं बंद करू तर पत्र पतीची माहिती मिळणार, पत्र पतीची माहिती मिळणार, पत्र पती नाही आहे, त्याची ग्रंथात ईश्वराची माहिती आहे, ग्रंथ दिली नाही आणि ग्रंथ तुझी नाही, लंडनची नाही, पण ग्रंथ घेऊ होऊ शकत. गोपनाथ तुझी झाला त्या ग्रंथाचाच भाग आमच्या डोक्यात घातला गेला आणि ग्रंथात आलं तुझं. ग्रंथ ज्या सत्तेचं वर्णन करतात ते सत्ता कुठं तुम्ही आम्ही काय केलं, 5 वर्ष पारायणच केली. शास्त्राचं पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण, अमृतानुभवाचं पारायण, आमचं पारायण खूप चांगले, पण चांगली म्हणजे अध्यात्म पंढरी येणार. नदीची वर्षाची चैतरांची परंपरा आहे, कीर्तनाची सांगली, अध्यात्म पंढरी सांगली, नाट्य पंढरी, अध्यात्म पंढरी. 22 वर्ष पारायण केलं, शास्त्राचं पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण, सगळ्याचं पारायण केलं. पण पुस्तकाच्या ग्रंथांच्या प्रती आदर अशी एक चांगली गोष्ट. ग्रंथाला जरूर माना, ग्रंथ वंदनीय आहेतच, ते हे सांगतो त्या ग्रंथाच्या वस्तूचा वर्णन आहे ना, ती वस्तू प्राप्त आहे का, ती वस्तू माहित आहे का सांगा. आणि ती जर माहित आहे तू वाट वाटत असेल तरी एकमेव तिला निरंकारी बाबाची चरण तुका म्हणजे एक करा सद्गुरु चरण गुरु. या तात्पर्याची अशी वस्तू जो ब्रह्म म्हणलेला आहे, विनोद ज्ञान म्हणलेला आहे, अशा वस्तूची प्राप्ती आज नंतर मानव करा करू येतात. प्रभावकडे अर्धा पुढे भाषा एक सागर आहे, कृपयाच भांडार आहे, हे जातात ज्यांना जमाई ज्ञान नाही जातात त्यांचा गुन्ह्यात प्रकरणात ज्ञान होते, त्यांच्या जीवनात फुल नाही जातात तुझं आगमन होते, सर्वांना सुख शांती समाधान आनंद मिळू दे. ज्याला ज्ञान नाही त्याला ज्ञान आणि ज्याला ज्ञान आहे त्याला ज्ञानाचं भान प्राप्त होते. प्रेमाने बोला.